पोलादपूर नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंडबाबत गेल्या 9 वर्षांपासून अक्षम्य उदासीनता दाखवल्यामुळे आधी पोलादपूर स्मशानभूमी लगत आणि आता महाबळेश्वर रस्त्यालगतच्या चोळई सावित्री संगमावरील डम्पिंग ग्राउंड तयार झाले असून त्यामुळे मोकाट गाई गुरे यांच्या पोटात प्लास्टिकचा कचरा जाऊन पोटं मोठी झाली आहेत। तर पावसाळ्यात हा कचरा थेट सावित्री नदीपात्रामध्ये मिसळला जाऊन नदीपात्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांतून प्रदूषण पाणी पुरवठा नळाद्वारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या विरोधात ठोस पावले उचलण्याऐवजी नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होऊन भिंती रंगवून नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे। या विरोधात संस्थापक राज पार्टे यांच्या आमची माती आमची माणसं संघटनेचे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राउंडवर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतले। मात्र कचरा प्रश्नी टोकाची भूमिका नको अशी विनंती उपस्थित शिवप्रेमींनी केल्यानंतर राज पार्टे यांनी सर्वांसोबत डम्पिंग ग्राउंडवर जाऊन नगरपंचायत जनतेच्या आरोग्यासोबत कसा खेळ करीत आहे याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। दरवर्षी 79 लाख रुपयांची कचरा संकलन आणि घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढून ठेकेदारांमार्फत संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट करण्यासंदर्भातील प्रयत्न अपुरे असल्याचे या कचरा प्रवण क्षेत्रामध्ये चिकन सेंटर मधील जैव कचरा, शहरातील प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यांचा कचरा, वैद्यकीय क्षेत्रातील हॉटेल व्यावसायिकांसह घराघरातील ओला सुका कचरा या ठिकाणी ठेकेदाराकडून टाकला जात आहे। यामुळे मोकाट जनावरांवर होणाऱ्या दुष्परिणामांसह नागरी जीवनावर देखील मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण आणि जल प्रदूषणाची लक्षणं दिसून येत आहेत। मात्र बुधवारी संस्थापक राज पार्टे यांच्या आमची माती आमची माणसं संघटनेचे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राउंडवर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलनस्थळी येण्याचे टाळून अलिप्त राहिले। यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक दिलीप भागवत, स्वप्नील भुवळ आणि श्रावणी शहा तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल मालुसरे आणि भाजपचे शहर प्रमुख महेश निकम यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आमची माती आमची माणसं संघटनेसोबत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राउंडवर स्थानापन्न न करता सर्व प्रकारच्या आंदोलनामध्ये शहरवासियांसह तालुक्यातील जनतेसोबत असल्याचं सांगितलं। यावेळी विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी 70 ते 80 लाखांच्या निविदांद्वारे कचरा सफाईचे काम सुरू असून कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। नगरसेविका श्रावणी शहा यांनी उत्तर वाहिनी सावित्री नदीचे पावित्र्यच नष्ट करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। शिवसेनेचे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे यांनी कचरा प्रश्नी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या दालनामध्ये उद्याच विषय चर्चेला घेण्यात येईल अशी माहिती दिली। यानंतर आमची माती आमची माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी स्वतः कचऱ्याची घंटागाडी चालवित नगरपंचायत पोलादपूरच्या प्रांगणात आणली। यावेळी उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती यांनी आंदोलकांना सामोरे जाऊन लवकरच पोलादपूर नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राउंड रान बाजिरे धरणालगतच्या मोकळ्या जमिनीवर उपलब्ध होण्यासाठी महाड MIDCला विनंती करण्यात आल्याचे सांगून केवळ जमिनीची निश्चिती करण्याची प्रक्रिया शिल्लक असल्याचे सांगून समाधान केले। सेविका पोलादपूर आम्ही 4 वर्षापासून प्रत्येक मीटिंगला हा मुद्दा मांडत असतो की हा कचरा उचलला जावा, हा नदीत टाकला जाऊ नये। आपली उत्तर वाहिनी सावित्री नदी खूप पवित्र आहे, तिला घाण करू नका। पण सत्ताधारी आमचं काही एक ऐकून घेत नाही व त्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्हीच आता काय बोलू शकत नाही। आपली माती आपली माणसं या सामाजिक संघटनेनं पोलादपूर शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते या विषयावरती अनेक वेळा चर्चा केली, परंतु आज प्रत्यक्ष ज्या ठिकाणी आपण या घनकचऱ्याची विल्हेवाट लावतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली। वस्तुस्थिती पाहता सन्माननीय सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण या विषयावरती विचारणा करण्यासाठी आपण त्यांना बोलावलं, परंतु त्यांनी सांगितलं आम्ही अर्धा तासाने 1 तासाने या ठिकाणी येतो। आता साधारणतः 1 तास होऊन आणि मी नगरसेवक आहे। गेली 4 वर्ष सातत्याने आम्ही हा प्रश्न त्या ठिकाणी नगरपालिकेने उपस्थित करत आहोत। जवळजवळ 80 ते 90 लाख रुपये नगरपंचायत दरवर्षी हा कचरा उचलण्यासाठी खर्च करत आलेली आहे। त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी त्यांना एकच त्यावेळेला प्रश्न विचारला होता, हे 80 लाख 90 लाख जे काही शासन देते ते फक्त कचरा उचलून नदीत टाकण्यासाठी आहेत का? तसं नसून या कचऱ्याची विल्हेवाट लावली जावी,
त्याचं वर्गीकरण करून त्याच्याची प्रक्रिया करून तो कचरा संपुष्टात यावा अशासाठी पैसे दिले जातात. पण सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्ही जी काही भूमिका मांडली त्याला कुठेही त्यांनी वरती न्याय आतापर्यंत दिला नाही. म्हणून आज पाटील साहेबांना आणि या सर्व ही आमची संघटना ही चांगल्या प्रकारचं तालुक्यात काम करत त्यांना आज हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावा लागला. आमचं आजही सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी म्हणणं आहे की मी मागच्या वेळेला आम्ही असंच आंदोलन केलं, काही कचऱ्याच्या गाड्या आम्ही नगरपंचायतीच्या समोर नेऊन त्या ठिकाणी टाकला, पण त्यावेळेला प्रशासनाने आम्हाला लेखी उत्तर दिलं होतं की आम्ही 6 महिन्यामध्ये या जागेची व्यवस्था करू. पण आज सगळ्यात कुठलाही कागद त्या ठिकाणी हलला नाही. फक्त आम्हाला सांगितलं जातं की आमच्या उदय सामंत साहेबांबरोबर आमची बैठक झाली, आज ह्या मंत्र्यांबरोबर बैठक आमची आहे, पण त्यातून कुठल्याही चर्चेतून काही फलप्राप्ती झालेली नाही आहे. तेव्हा मला नगरपंचायतीच्या प्रशासनाला पदाधिकाऱ्यांना यातून सांगायचं आहे की लवकरात लवकर हा कचऱ्याचा प्रश्न आपण या ठिकाणी संपुष्टात आणावा, ही ठिकाणी मी त्यांना विनंती करायची. महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी शैलेश पालकर, पोलादपूर.